दिवशीपासून आंदोलन सुरू आहे त्या दिवशीपासून स्वराज्य शक्ती सेना जे माझा पक्ष आहे त्याचा पूर्ण पाठिंबा मराठा आरक्षणासाठी आहे आणि पाठिंबा देण्यासाठी मी आलेली आहे. काय सांगाल सरकारला, कारण सरकार चर्चेला तयार नाही आहे. सरकार चर्चेला तयार नाही आहे, काय सांगाल तुम्ही? सरकारला चर्चा करावं लागेल, आज नाही तो उद्या किंवा परवा कधीतरी करावं लागेल आणि या गोष्टीवरती निर्णय लवकरच लवकर घ्यावं लागेल. क्योंकि आज तुम्ही बघू शकता इतका मोठा पाऊस आहे तरी पण लोक थांबत नाही. तो आज किंवा उद्या सरकारला निर्णय घ्यावा लागेल आणि घ्यायला पाहिजे. क्योंकि इतकी जे जनता आहे, इतके जे लोक आहे त्यांची परेशानी बघा. आज पूर्ण मुंबई जाम करून टाकली आहे. तो देवेंद्र फडणवीस साहेबांना मी हात जोडून कडकडीची विनंती करते की लवकरच लवकर याच्यावरती निर्णय घेण्यात यावे. फडणवीस न्याय देतील? मला विश्वास आहे देतील, 100% देतील. सरकारची असंवेदनशीलता आहे आत्ताची वागणूक, म्हणजे सरकारची असंवेदनशीलता आहे आत्ताची वागणूक. असंवेदनशीलता तो आहे क्योंकि मी बघितलेला आहे येताना रस्त्यामध्ये इकडची जे जितकीही छोटी छोटी शॉप होती लोकांच्या पाण्यासाठी खाण्यापिण्यासाठी सगळी बंद करून टाकली आहे. तो ये असंवेदनशीलता आहे. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही असा काय करू नका आणि ज्यांच्यामुळे लोकांमध्ये तुमच्याबद्दल असं वाटेल की तुमची असंवेदनशीलता आहे आणि दुकान खुलना चाहिए और जो लोग बारिश में भीग रहे हैं जल्द से जल्द इनको ये जो मराठा आरक्षण आहे द्यायला पाहिजे. बरं, तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? कारण की प्रश्न असा आहे की अनेक नेते बोलतात मात्र ओबीसीतून द्यावं का न द्यावं यावरती बोलत नाही. ओबीसी वरती मराठा समाजाला आरक्षण द्यावं हा सगळ्याचं मत आहे, मात्र ओबीसी मधून द्यावं की न द्यावं याच्यावर कोणी बोलत नाही. तुमच्या पक्षाची भूमिका काय? मी इतकी मोठी नाही आहे की मी ओबीसी किंवा मराठाबद्दल बोलू शकते, पण मी इतका जरूर बोलते की जसं आज सगळे लोकांना आरक्षण मिळालं आहे फक्त मराठा समाजाला नाही मिळालेला आहे. तो जसं होईल एक प्रॉपर पद्धतीने एक नियमबद्ध पद्धतीने जे संविधानमध्ये बसेल असं आरक्षण भेटला पाहिजे. कोण जबाबदार आहे या सगळ्याला? कारण लोक रस्त्यावरती बसले, सीएसटी मध्ये गेले. सरकार जबाबदार आहे. क्योंकि सरकारला इकडे न्याय देण्याची गरज पडायला पाहिजे नाही होती. सरकार जबाबदार आहे. धन्यवाद. या होत्या करुणा मुंडे आणि त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आले असताना ही प्रतिक्रिया दिली. कॅमेरामन धनंजय दारुंटे सह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.